मुंबईसह ठाण्यात कोकण भवन उभारणार मंत्री नितेश राणे। मुंबईप्रमाणेच ठाण्यातही पुढील 5 वर्षात कोकण भवन उभारण्यात यावे अशी मागणी करत यासाठी आपण स्वतः आयुक्तांशी चर्चा करू असे प्रतिपादन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे। ठाण्यातील शिवाजीनगर येथील मालवणी महोत्सवात ते बोलत होते। या प्रसंगी आमदार संजय केळकर, नगरसेवक विकास पाटील, वैभव कदम, आशा शेर बहादूर, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, भाजप युमोचे समर्थक नायक, सरपंच संतोष राणे आदी मान्यवर उपस्थित होते। कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने स्वर्गीय अजित पवार महोत्सव नगरीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यंदा महोत्सवाचे 27वे वर्ष असून कोकणातील पारंपरिक मालवणी खाद्य संस्कृती, शेती उत्पादने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिकांची विशेष दाद मिळवली। मंत्री नितेश राणे म्हणाले, वडील खासदार नारायण राणे साहेबांचा प्रतिनिधी म्हणून ठाण्यात आलो आहे। कोकणातील माणूस रोजगारासाठी शहरात आला असला तरी त्याची नाळ गावाशी जोडलेली आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना मुंबईत कोकण भवन उभारण्याबाबत पत्र दिले आहे। त्याच धर्तीवर ठाण्यातही कोकण भवन व्हावे। आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घ्यावी। सीताराम राणे यांनीही पाठपुरावा करावा। मी स्वतःही आयुक्तांशी बोलेन असे स्पष्ट करून राणे यांनी कोकणातील आंबा, काजू आदी शेती उत्पादनांना शहरात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सर्वांनी आग्रही राहण्याचे आवाहन केले। मुंबईपासून तळ कोकणपर्यंत चिपळूण वगळता सर्वच लोकप्रतिनिधी महायुतीचे आहेत। कोकण हा भाजपचा बालेकिल्ला आहे। कोकणी माणसाच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही त्यांनी सांगितले। 27 वर्षापासून आमचे सीताराम राणेजी मालवणी महोत्सव आयोजित करत आहेत। अतिशय प्रामाणिक पद्धतीने आणि उत्साहाने आमच्या मालवणी आणि कोकणाच्या जनतेसाठी त्यांचा हक्काचा कार्यक्रम आणि महोत्सव म्हणून ह्या सीताराम राणेजींच्या कार्यक्रमाकडे ते पाहत आहेत। आणि यावर्षी तर थोडा जास्त आनंदित आहे, कारण आमचे सीताराम राणेजी हे नगरसेवक पण झालेले आहेत आणि म्हणून आमचा हक्काचा कोकणातला एक माणूस आज लोकप्रतिनिधी म्हणून ठाणे महापालिकेमध्ये आज नेतृत्व करणार आहे, काम करणार आहे। आणि मला विश्वास आहे, जसं प्रामाणिक पद्धतीने 27 वर्षे हा महोत्सव ते घेत आहेत, तसंच वॉर्डच्या प्रत्येक आपल्या मतदाराला ठाणे शहराला ते आपल्या शब्दापलीकडे आपल्या कृतीतून न्याय देतील असं माझा ठाम विश्वास आहे। राणेसाहेब, तुम्ही मंत्री आहात, सागरी क्षेत्रात आणि मत्स्योद्योग व्यवसायात युवकांनी कसे पुढे यायला हवं यासाठी काय संदेश द्या? आता विविध संधी आता आम्ही उपलब्ध करू। पर्यटनाच्या माध्यमातून ह्या पूर्ण आपल्या 877 किलोमीटरची असलेली जी किनारपट्टी आहे त्याच्यावर विविध आपण संधी आहेत, उद्योगधंदे आहेत, त्याच्या माध्यमातून पर्यटन आणि सागरी जो किनारपट्टा आहे पट्टी आहे त्यातली जी विविध सुविधा आहेत किंवा संधी आहेत त्याचा जास्तीत जास्त फायदा आमच्या तरुणांनी घ्यावा। साहेब, उद्या भिवंडी महानगरपालिकेत महापौर बसवण्याची निवडणूक आहे। शिवसेना आणि समाजवादी पार्टी कुठेतरी एकत्र येण्याची चिन्ह त्या ठिकाणी दिसत आहेत। एकदा ज्याचा निकाल लागून दे मग त्याच्यानंतर बोलू ना। जर आणि तरवर मी मत मला कसं व्यक्त करणार जाईल का लक्षात घ्या। जर आणि तरवर आम्ही काही बोलणार नाही। शेवटी त्या गोष्टी माझ्या अत्याधिकला बाहेरच्या आहेत। आमचे वरिष्ठ पातळीचे सगळे नेते यावर बारकाईने लक्ष देऊन काम करत आहेत। मला विश्वास आहे त्या शहराच्या विकासासाठी जे योग्य आहे ते होईल। कोकण भवनसाठी काय मागणी करणार ठाण्यामध्ये? कोकण भवन केलं ना मी मागणी, जशी मी मुंबईमध्ये आज मागणी रितू तावडेजींकडे केलेली आहे, तशी आमच्या सीताराम राणेजींच्या माध्यमातून आणि आमच्या केळकर साहेबांच्या माध्यमातून आमच्या ठाण्या महापौरांकडे पण आणि आयुक्तांना पण मी लवकरच पत्र लिहून त्यांना सांगेन की ह्या ठाण्यामध्ये पण आपल्या हक्काचे कोकण भवन असावं। कोकणातले लोक मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये पण राहतात आणि म्हणून त्यांच्यासाठी एक हक्काची वास्तू असावी अशी मागणी करणारं पत्र लवकरच लिहितो। मीरा भाईंदरला टिपू सुलतान चौक आहे, मीरा भाईंदरला तो विरोध होतो, त्याला काढायला नाही पाहिजे। मुस्लिम जे नगरसेवक आहेत ते त्याचा सपोर्ट करतात। पण कुठे असे कुठले चौक असतील तर चौक सकट त्यांना उठून बाजूला टाकू। उठायला किती वेळ लागतो? टिपू जे टिपू नावाचे हे जे काही चौक आहेत ना त्यांनी पाकिस्तान आणि इस्लामाबादमध्ये जाऊन बांधावे। आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे चौक आणि असे सगळे लाड आम्ही सहन करत बसणार नाही।
म्हणून हे काय त्या टिप्या बिप्याच्या नावाने कोणाला चौक बांधायचे असतील ना त्यांनी पाकिस्तानमध्ये निघून जावं, आमच्या इथे जागा नाही. सर, काँग्रेस कुठेतरी टिपू सुलतानचा उदात्तीकरण करताना दिसत आहे बरं. कोण कोण काँग्रेस पक्षाकडनं कुठेतरी त्याच्यात नवीन काय, मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये तसं काय फरक नाही. औरंगजेबाचे हे पिल्लावळत आहेत, त्यांना अशा पद्धतीचे जिहाद करण्याशिवाय आता टिप्याची ओळख काय आहे? टिप्याची ओळख आहे की तो हिंदू द्वेषी राजा होता. त्यांनी 8,000पेक्षा जास्त हिंदूंना मारलं, धर्मांतर केलं. अशा घाणेरड्या आणि कार्ट्या टिप्याच्या अगर कोण लाल करत असेल तर त्यांनाही आता टिप्याच्या बाजूला पाठवून देण्याची वेळ आलेली आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे जो है टीपू सुल्तान का चौक मीरा भाईंदर को है, मीरा भाईंदर के नगर सेवक उसको जो है समर्थन करते हुए जो नगर सेवक पार्षद शायद भूल गए होंगे कि वो हिंदू राष्ट्र में चुन के आए हैं. मीरा रोड मीरा भाईंदर ये हमारे हिंदू राष्ट्र में है. हमारे इस हिंदू राष्ट्र में ऐसा कोई भी टिप्पू के नाम का कोई भी चौक हम लोग इधर सहन करेंगे नहीं. ऐसा कोई मांग कर रहे होंगे तो वो अपने पाकिस्तान में बैठे हुए अब्बा के पास निकल जाए, उनकी इधर जगह नहीं. सर, फ्रांस के प्रेसिडेंट जो है मुंबई दौरे, इस बार भारत दौरे पे मुंबई से शुरुआत की गई है, किस प्रकार से देखते हैं? अच्छी बात है. हमारे मोदी जी के नेतृत्व में हमारे जो भारत है वो महासत्ता बनने की दिशा में काम कर रहा है, चल रहा है. इसलिए बहुत देशों के जो पंतप्रधान हैं, राष्ट्रपति हैं, उनको आज भारत में आना उनके लिए बहुत बड़ी उपलब्धि वो मानते हैं. और इसलिए जो फ्रांस के जो राष्ट्रपति आए हैं इधर, मुझे विश्वास है मोदी जी के नेतृत्व के नीचे हुआ जो भारत जो बढ़ रहा है उसको सराहेंगे और उसकी प्रशंसा भी करेंगे. थैंक यू सर. थैंक यू.